कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। लाडक्या बहिणींना दिवाळी भेट सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा व्हायला सुरुवात। अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार। ई-केवायसी न केलेल्या महिलांनाही यंदाचा हप्ता मिळणार। साताऱ्याच्या कराडमधील पूरबाधित रुक्मिणीनगरमधील पूर संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर। आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून पूर संरक्षण भिंत बांधण्यासाठी 6,92,00,000 निधी मंजूर। लालबागच्या राजा मंडळाकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात। लालबागमधून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक रवाना। नाशिकच्या लासलगावात माणुसकीची भिंत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद। परमपूज्य भगरी बाबा मंदिर समितीचा हा स्तुत्य असा उपक्रम। बीडच्या केज तालुक्यात कोरडेवाडीत गावकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। साठवण तलावाच्या मागणीसाठी गावकऱ्यांचं आंदोलन। बीडच्या परळी तहसील कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचं 2 दिवसांपासून उपोषण। अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भरपाई देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण। उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली। धाराशिवमध्ये वारकरी साहित्य परिषदेकडून ज्ञानोबा तुकाराम आधार दिंडीचं आयोजन। मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी आधार दिंडीचं आयोजन। नाशिकमधील लासलगावमध्ये अतिवृष्टीमुळे कांदा पिकाला फटका। परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल। पिंपळगाव नजीक शेतकरी कचरू जाधव यांना 1.5 एकरातील कांदा त्यांचा वाहून गेला। एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी। चंद्रपूरच्या जिवती तालुक्यात शेतकऱ्यांच्या तहसीलदारांविरोधात रोष। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचा तालुका कार्यालयात धडक मोर्चा। पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदत करा, तसंच सातबारा रद्द करण्याची प्रक्रिया थांबवण्याची ही मागणी। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेलं पॅकेज हे फसवं। धाराशिवच्या वाशीमध्ये शेतकऱ्यांनी केली केळी वाटून उपहासात्मक सरकारी पॅकेजचा निषेध। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांनी केलं हे आंदोलन। भंडाऱ्यात धान पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। उभ्या पिकाच्या पेंढ्या बांधून पीक वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न। नांदेडच्या नायगावमधील भाजपचे आमदार राजेश पवारांकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात। आमदार राजेश पवारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 21 लाखांची रक्कम दिली। धुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला। जिल्ह्यातील 12 मध्यम प्रकल्पात 87% तर 45 लघु प्रकल्पांमध्ये एकूण 90% जलसाठा उपलब्ध। नांदेडमध्ये मंद्याण नदीच्या पुरामुळे नायगावात पिकाचं मोठं नुकसान। शेळगाव गौरी गावातील 900 एकर जमीन खरडून गेली। शेतकरी आर्थिक संकटात। जळगावमधील पाणीपुरवठा 1 दिवसाने पुढे ढकलला। जलशुद्धीकरण केंद्रावरील दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा 1 दिवस पुढे ढकलला। 11 ऑक्टोबरला होणारा पाणीपुरवठा 12 ऑक्टोबरला होणार, पालिकेची माहिती। आमदार शिवाजी पाटील हनी ट्रॅप प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली। कोल्हापूरच्या चंदगडमधून 25 वर्षीय मोहन पवारला पोलिसांनी ताब्यात घेतलं। मोहन पवार हा मांडेदुर्ग गावचा रहिवासी आहे। अधिक तपासासाठी ठाणे पोलीस या आरोपीला ताब्यात त्यांनी घेतलंय। सोलापूर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष कामाला लागला। काँग्रेसतर्फे सुशीलकुमार शिंदेंच्या नेतृत्वात व्हीजेएनटी सेलचा मेळावा। आगामी निवडणुकीसाठी शिंदेंकडून कार्यकर्त्यांना कानमंत्र। परभणी जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदाचा आरक्षण सोडत जाहीर। आरक्षण सोडतीमध्ये 9 पैकी 5 पदं महिलांसाठी आरक्षित। जळगावच्या बोदवडमध्ये शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि विविध संघटनांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन। निवेदनातून मुक्ताईनगर तालुक्याचा अतिवृष्टी तसंच नुकसान भरपाईच्या यादीत समावेश करण्याची मागणी। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये निमखेडी पुलाचा भराव वाहून गेल्याने पुलाची दुरावस्था। नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी। नांदेडमध्ये ग्रामपंचायत विरोधात चिंचाळा ग्रामस्थांचं उपोषण। ग्रामपंचायतीच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप। ग्रामपंचायतीमार्फत केलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी। रायगडच्या पेणमधील कारावीमधील ग्रामपंचायत सदस्यांचं 5 दिवसांपासून उपोषण। जेएसडब्ल्यू कंपनी स्थानिकांना नोकरी देण्याची मागणी। बीडच्या परळीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर। गुरुकुलमधील विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला। आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्याचा पोलीस ठाण्यावर मोर्चा। कोल्हापूरच्या संभाजीनगरमध्ये खंडित गॅस पुरवठ्याच्या निषेधार्थ नागरिकांचा रास्ता रोको। महिलांकडून गॅस टाकी रस्त्यावर ठेवत आंदोलन। आमदार राजेश क्षीरसागरांकडून आंदोलनाची दखल। आंदोलनाच्या अर्ध्या तासात गॅस पुरवठा सुरळीत। नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली। नाशिकमधील राजश्रय असलेले गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर। कुणाचीही गय केली जाणार नाही, नाशिक पोलिसांचा इशारा।
पिंपरीमध्ये वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरचं चाक खड्ड्यात अडकल्याने डंपर पलटी. दैव बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार बचावला. घटना सीसीटीव्हीत कैद. परभणीच्या सोनपेठ मार्गावर एसटी बसच्या फेऱ्या कमी बस फेऱ्यांमुळे बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांचा प्रवाशांना प्रचंड गैरसोयींचा करावा लागतोय सामना. पुण्याच्या भोरमधील ग्रामीण भागात एसटी बसच्या दैनंदिन फेऱ्या वाढवण्याची मागणी. भोर व्यापारी संघटनेच्या एसटी प्रशासनाकडे मागणी. आगार व्यवस्थापकाकडे सर्व मागण्यांचं निवेदन सादर. चिपळूणमध्ये दाभोळखाडी प्रदूषणावर वैज्ञानिक चाचणी होणार. औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी थेट खाडीत सोडलं जातं. मासे, सागरी जीव आणि मच्छीमारांचं मोठं नुकसान. संशोधक पथक खाडीतून पाण्याचे नमुने, मासे आणि जलजीव तपासणार. मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या डिवायडरमधील मातीचा भराव, खोदून पार्किंगचे खड्डे भरण्याचा प्रकार. पालघरच्या नांदगावमधील हॉटेल मालकाचा हा कारनामा. महामार्ग प्राधिकरणाने हॉटेल मालकावर कारवाई करावी, नागरिकांची मागणी. शिक्षकाच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक कागदपत्रांचा गैरवापर करून 3.5 लाखांचा पगार हडपला. सोलापूरच्या सरस्वती माध्यमिक महाविद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब केचेंना टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल करत अटक. साताऱ्यावर शोककळा. जवान सोमनाथ सुर्वे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. सुर्वेंच्या पार्थिवावर आबईचीवाडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. नाशिकमध्ये येवला नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी धडक कारवाई. नागरिकांना पुन्हा अतिक्रमण न करण्याचं आवाहन. गोंदियाच्या देवरीतील नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल चुमली ग्रामस्थांचं आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन. खराब रस्ते, नदीवरील पूल तसंच विविध मूलभूत सुविधांच्या अभावामुळे ग्रामस्थ आक्रमक. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील बोंडर आणि तरुणीची गाळ चिरून हत्या. रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या आचलचा प्रियकर निघाला मारेकरी. 28 वर्षीय नितेन कोडवतेला पोलिसांकडून अटक. साताऱ्यातील बोरगावमध्ये राहत्या घरी अल्पवयीन मुलीची हत्या. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तरुणीचा मृतदेह घेऊन जाण्यास ग्रामस्थांचा विरोध. रुग्णालयात काही काळ तणावाची परिस्थिती. साताऱ्यात सासपडे येथील अल्पवयीन मुलीची हत्या. संशयित आरोपीच्या घरावर जमावाचा हल्ला. सासपडे गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा. संशयित आरोपी काही तासातच ताब्यात. प्रथम सत्र परीक्षेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढलं. हिंगोलीतील दांडेगावमधील धक्कादायक प्रकार समोर. 11वी-12वीची सराव परीक्षा सुरू असताना फी न भरल्याने विद्यार्थ्यांना मराठीच्या पेपरला बसू दिलं नाही. पुण्यातील भिडे पुलावरून वाहतूक पुन्हा सुरू. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या पुणेकरांना दिलासा. मेट्रो प्रकल्पांचं काम सुरू असल्याने काही दिवस पूल वाहतुकीसाठी बंद होता. आमदार किशोर जोरगेवारांनी अधिकाऱ्यांसह चंद्रपूरमधील मुख्य रस्त्यांची पाहणी केली. यावेळी शहरातील अतिरिक्त वीज खांब हटवून मार्गाची दुरुस्ती करत रुंदीकरण करा. आमदार किशोर जोरगेवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. परभणीच्या पूर्णा शहरातील पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाण्याची नासडी. नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर ताण पडण्याची शक्यता. धुळे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य. कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात. तातडीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची नागरिकांची मागणी. पुण्यात उतरवलीमधील कुंभारवाड्यात कारागिरांची किल्ल्यावरील चित्र रंगवण्यासाठी लगबग. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती कार्यशाळांमध्ये चित्रांवर रंगाचा शेवटचा हात. शिर्डीजवळील अस्तगाव शिवारात 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान शिवमहापुराण कथा सोहळ्याचं आयोजन. कथा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात. भंडाराच्या मोहाडीतील हिवरा जिल्हा परिषद शाळेत 125 विद्यार्थ्यांमध्ये केवळ 3 शिक्षक. पालकांनी आता आक्रमक पवित्रा घेत प्रथम सत्र परीक्षेवर बहिष्कार टाकत शाळेला कुलूपच ठोकलं. तातडीने शिक्षकांची रिक्त पदं भरावी, पालकांची मागणी. पुण्याच्या भोरमधील उतरवली गावात मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत पशुरोग निदान आणि उपचार शिबिराचं आयोजन. शेतकरी आपली जनावरे घेऊन मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी. साताऱ्याच्या कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी आणि उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांच्या उपस्थितीत नियुक्ती. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून